सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। मंडळी, एका कंपनीनं खास मोलकरणींसाठी आणलेलं आहे एक मोबाईल ॲप. चला बघूया त्याला कसा प्रतिसाद मिळतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कधी गोड कधी तिखट चेतना भट, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि विनोदाचा नवा खलाशी संकेत जोशी यांना. वा 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 शिवाबाई, नमस्कार. चेतनाताई, नमस्कार. नमा मावशी. तुला काका म्हणू का? मावशी. तुला मावशी म्हणतो. सगळे मावशी म्हणतात ना. मग म्हणून मी पण म्हणलं ना. गंमत केली रे मन मला सगळ्या सोसायटीत मावशी. नाही माहितीये मला बरोबर. आज तुम्हाला मी इथे का बोलवलंय माहितीये? हा, म्हणजे तो वॉचमन आम्हाला बोलला की ते आम्ही काम करतो ना तिकडे, तर आम्हाला सगळ्यांना इथे बोलावलंय म्हणून. जादाचे पैसे मिळणार आहेत ना मला, पण काय आम्ही हातातली कामं सोडून आलोय ना दादा, जरा पटापट करा. म्हणजे कसं कोण येतात नाहीतर त्यांचे. हे बघा, आता तुम्हाला कमी पगारात महिनाभर काम करायची किंवा कुठल्याही फॅसिलिटी शिवाय राबायची काहीही गरज नाहीये. म्हणजे सांगतो ना. आम्ही रिसेंटली एक ऍप लॉन्च केलंय. ऍपचं नाव काय आहे? बाई मी कामाची. काय नाव आहे? बाई मी कामाची. एक्झॅक्टली. तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाहीये. तुम्हाला ऑनलाईन कामं मिळणार आणि ती तुम्ही करून यायची. एकदम सिम्पल. म्हणजे कसं आहे, आता तुम्ही काय करता सध्या? तुम्ही कोणाचं तरी महिनाभर काम धरता, मग त्याचे पैसे तुम्हाला महिनाभराने मिळतात. शिवाय तुमचे खाडे झाले तर तुम्ही काय करता? कापतात ना पैसे, लय कटकट होते कधी. शिवाय मालकानं घर बदललं तर काय होतं? मग आमचे वांदे होऊन कामच जातं ना मग. पण आमच्या ऍपवर हे काही होणार नाही. तुम्हाला तुमच्या कामाचा छान मोबदला मिळणार, तुमच्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळणार आणि मुख्य म्हणजे आत्मसन्मान तुम्हाला मिळणार. आदर भेटणार. हा, मग तुम्हाला काही करायचं नाही. आमच्या ऍपवर रजिस्टर व्हायचंय, ऑनलाईन कामं घ्यायची आहेत, बुकिंग घ्यायचंय, तिकडे जायचं, तासभर काम करायचं, 200 रुपये अकाउंट मध्ये जमा झाले की घरी यायचं. 200 रुपये तासाचे 200. तासाचे 200. दिवसाला किती पण का, किती तास? प्रत्येक तासाचे 200. तुम्ही जेवढं ऑनलाईन राहाल तितकं तुम्ही काम करू शकता. आणि नुसतं पैसे नाही का? मग हे जर एखाद्या क्लायंटनी तुम्हाला 5 स्टार रेटिंग दिलं, म्हणजे 5 स्टार दिले, तर तुम्हाला कंपनीतर्फे बोनस सुद्धा मिळणार. दिवाळी फळ नसेल तरी बोनस. तरी बोनस मिळणार. आणि आता बाकी चांगलं काम केलं म्हणून. म्हणजे काय? बरं, हेल्थ केअर फॅसिलिटी आहे. बरं, तुम्हाला पिरियडच्या दिवसात 4 दिवस पगारी सुट्टी सुद्धा मिळणार. ओके बाय. हा, आता तशा बऱ्याच फॅसिलिटी आहेत. मी इथे लिहूनच ठेवल्या आहेत. मी सांगेन तुम्हाला एक एक करून. पण मुळात माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला हे सगळं पहिल्यांदा ऐकून आमच्या ऍप बरोबर जोडून घ्यायची इच्छा वाटतेय का काय? कसं? हो साहेबांनो, माका तर भारीच वाटतं, एकदमच भारी वाटतं सगळा. पण काय हो, हातातली कामं सोडूक लागतली. नाही, म्हणजे आता कसं आहे, आमचे काही नियम आहेत. म्हणजे जर तुम्ही ऍपवर जर का ऑनलाईन असाल तर तेवढ्या काळापुरतं तुम्हाला बाकीची कामं नाही करता येणार. पण तेवढ्याच काळापुरतं ना. मला नाही जमणार. म्हणजे मला जायला लागत आहे. ते वेंगुर्लेकर बाई मला बाळ चोळायला बोलवतात ना. बाळ चोळायला? हा, बाळ चोळायची. असं बाळ असं ठेवायचं उपडं, मग त्याची अशी पाठ रगडायची, त्याच्या अशा टाचा घासायच्या, त्याला उलथ करायचं, मग परत मग त्याचा योग हात असा करायचा, दुसरा योग हात असा करायचा, हे असे पाय घ्यायचे, ते असे करायचे, मग ढमाढम पाणी त्यात परत. गॅस राहतो ना पोटात, सिलेंडरच भरलेला राहतोय पोरांच्या पोटात. ते बाळांतीनं काही पण खात्यात, दूध पाजित्यात, मग ते काय बाळाला पोटात होतं. मग ते काय मावशी तुम्ही? ते बाळ चोळायला, ते मालिश आमच्या भाषेत बाळ चोळायला, तर ते मला जायला लागत आहे. काय सांगू, मी चोळलं म्हणून लई पार लंडन अमेरिकेला शिकत येत. आता लाखोंनी पगार घेत्यात. साधं आहे का माझं चोळणं? मग काही आहे मावशी, काही. आता तुम्ही काही बोलताय. म्हणजे तुम्ही बाळ चोळलीत म्हणून ते अमेरिकेला जातात? तुला नाही चोळला काय लहानपणी? म्हणून गपदुल्ल्या राहिला तू. हाताखालनं जायला पाहिजे होता. चांगला शिडशिडीत करून सोडला. 7-8 गडी गेला असता तुला. हा, मला विचारतो, मला सांगतो म्हणून काय बोलत. सांगायचा मुद्दा एवढाच आहे. तुम्ही म्हणता बोलावलं की जायला लागन. मला नाही जमणार ना. मला चोळायला जायला लागत बाळांना. नाही बरोबर आहे. पण आता जावं लागेल ना. म्हणजे ऑनलाईन काम येणार तर आता करावं लागणार. मी जाऊ काय आता? म्हणजे
खरात बाईचा फोन येतोय सारखा सारखा मला जावं लागेल हे बघा. तिकडे हा, लय कटकट कर नाही आता हीच गडबड होऊ नये म्हणून तुम्हाला मी इथे ऑफिसमध्ये बोलवलं ना. तिचं फोन काय होतं तुम्ही कायम कामामध्ये धावपळ करता मग तुम्ही कधी हे बघा मी काय म्हणतोय तुम्ही मोबाईल आणलेत हो काढा मोबाईल काढा याच्याशिवाय नाही ना काही मोबाईल काढा आणि आमचं पहिले ऍप इन्स्टॉल करा डाउनलोड करा ते करा थांबा, हे बघा. थांबा वा ना वा. हे बघा. बाई मी कामाची हा. दिसली डाउनलोड अयो ही बाई दिसत नाही. आता हे ऍप तुम्ही डाउनलोड केलं की तुमची कामं सुरू हा? तुम्ही हे ऍप इन्स्टॉल केलं तुम्हाला ऑनलाईन कामं येणार तुम्हाला फक्त एकच करायचंय हा. त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते ऍक्सेप्ट करायचंय तेवढं करावं लागणार आहे तुम्हाला बाकी काही नाही लक्षात येते म्हणजे काय करायचं हे बघा अहो का आपली ही ग्लोबल कंपनी आहे हा? आपण आपला विस्तार सगळ्या देशभरात झालेला आहे हो का हा, म्हणजे अहो भरपूर जण आपल्याकडे काम करतात आता तुम्ही कसं हे ऍप डाउनलोड केलं मावशींनी ऍप डाउनलोड केलं की तशी बाकीची लोक डाउनलोड करणार ओके, बाय. त्यांची कामं तिथे टाकणार मग तुम्हाला नोटिफिकेशन येणार ना हाय बाया हा त्या अमेरिकेतल्या देशातल्या गावातून मला फोन आला तर तिकडे कसं पोहोचायचं मग मी मला बशी बिशी माहित नाही काय तिकडे मावशी मला नाही येत जाताना येत तिकडं अहो ताई अमेरिकेतलं नोटिफिकेशन कशाला मरायला येईल तुम्हाला तुम्ही बोलला ना देशभरात पोहोच अहो आता काय व्हाईट हाऊस मधनं नोटिफिकेशन येणार आहे का तुम्हाला की आम्ही खिचडी केली आमची भांडी राहिलीत या घासायला असं असं होईल का कसं होईल असं नाही अहो, गो, तुमचं त्या ऍप मध्ये लोकेशन असणार ना ताई लोकेशन असणार तुमच्या आजूबाजूची कामं तुम्हाला मिळणार म्हणजे असं बघा तुम्ही रिक्षा कशी बुक करता हो मोबाईल वरनं बुक करतोय मी करतोय ते दिसत मग आपण जे केलं ना ते रिक्षाचं ते उघडलं ना का मग दिसत अशा 10-12 रिक्षा दिसत 5 मिनिटावर 3 मिनिटावर कसं मग आपण दिसणार चिकटलेल्या बाया बरोबर ना मावशी हुशार. है ना? घे बाई कशा दिसतला हा, ते चिकटलेल्या बाया दिसणार मग त्यातली जी जवळची असन ती येणार घरी. घे बाई का नाही मावशी तुम्ही इंटेलिजंट बाळ सोडले अरे वा, वा, वा. साधं काम केलं का म्हणजे ते बुक करणार आणि आपण त्यांची रिक्षा अगदी तसंच होणार आहे तुम्हाला काही करायला लागणार नाही तुम्हाला काय करायचंय नोटिफिकेशन आलं की ऍक्सेप्ट दाबायचं मग काम लगेच मिळणार आणि पण नाही करायचं असेल तर अहो मग नाही मिळणार काम अहो तुमचं काम यांना जाईल नाही हो दादा नु तसला काय करू नका आधीच सांगतो मागच्या वेळी हिनी सोडलेलं काम मी घेतलं तर किती किरकिर केली माहिती आहे मावशीने दिसते तशी नाही आई ओय, आता बोलायला लावू नको मला चिमणी आहे चिव चिव करू नको लय लागली बोलूक लागली त्यापेक्षा 25 वर्ष काम करीते मी आता 3 वर्ष झाली कामाला लागली मी सोडलेली कामात तुला करतो विचारता नाही आलं का मला का बुवा का काम सोडलं तू मला मी नाटकं केली तिकडं मला पगार वाढवून पाहिजे होता म्हणून ए, सोडलं माझं काय काम. स्वप्न पडला ए, अरे, अरे तुम्ही म्हणताय ए, थांबा थांबा आमची पोर मला बोली ती हिनी करी ती हिनी अहो, मावशी. लहान आहे ती जाऊ दे ना माका बोलता मी सोडलेली कामं ही का मिळत नाही, बरोबर आहे पण अहो आता तुम्ही भांडायला साहेबांना तुम्ही ऐका माझा ह्या इथले दंडे काय ते माका नको होय सर आधीच सांगता माझं काम माका द्या तिचं काम तिका द्या अहो असं नाही करता येणार ही ऑनलाईन कामं आहेत ना अशी कशी वाटता येईल अहो ते माझ्या हातात नसतं अल्गोरिदम असतो ना तो सगळा हा, त्याच्या मग त्या का सांगा नाही तर एक काम करा माका नंबर द्या त्याचा मी बोलतोय त्याच्याशी अलगोशी त्या अहो ताई अल्गो म्हणजे काही माणूस नसतो मग ये. अहो ती यंत्रणा आहे तो प्रोग्राम असतो सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेला असतं तिथे मग तो ठरवतो कस काय आता कसं सांगू यांना मी तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा ना की आम्ही सगळी तिथे सेफ्टी आणि प्रायव्हसी मेंटेन केलेली असते म्हणजे तुमचं काम यांनी केलं तर तुम्हाला कळत नाही यांचं काम तुम्हाला आलं तर तुम्हाला दोघी नाही कळणार नाही मलाही कळत नाही हो ते मग येऊ का मी आता फोन येत आहेत मला यांना नाही इंटरेस्टच नाही बाबा काय घरात बाईचा फोन येतोय सारखा मग अहो आता तुमच्यासाठी मी आलो की नाही इथे 8:30 वाजता सकाळी कुणाचा फायदा होणार आहे सांगा गो आपलं फायदा व्हा. मग मी थांब येते 5-10 मिनिटात येते मला काय वाटतंय ना मी बोलतोय पण ते जड जाते का तुम्हाला जरा हा म्हणजे ना आम्हाला कळलं असं सांगा हा हे प्रोग्राम बाग्राम आम्हाला कळत नाही ते. हे बघा आपण असं करूया मी तुम्हाला एक डेमो दाखवतो माझ्या घरी भांडी घासण्याचं काम आहे संकेत जोशी यांच्या घरी भांडी घासायची आहे तर मी ते काम असं ऑनलाईन टाकलं हा. मग काय होईल त्याचं नोटिफिकेशन येईल आता मला सांगा माझं नोटिफिकेशन कोण ऍक्सेप्ट करेल ताई समजा तुम्ही माझ्या घरी आलाय इथे दार आहे मी इथे तुम्ही माझ्या घरी येत आहे हा नाही पण हे ऑफिस आहे ना
ऑफिसला घर म्हणजे ऑफिस रेट वेगळे असतात दादा आणि हा, ते ह्याचे वेगळे तेवढं असतात हो घराचे. आम्ही वेगळे वेगळे हा. ठेवतो. अहो बरोबर आहे, माहितीये मला वेगळे मी ते आहे ऍप मध्ये सगळं. आता आपण फक्त समजायचंय ना. समजायचंय ग या बरं ताई, या म्हणजे आपण पटकन दाखवू, तुम्हालाही लक्षात येईल, या दोघींनाही लक्षात येईल. हा या. कर ते सोपं जाईल ते बाकी कळत नाही आपल्याला. नमस्कार नमस्कार. मॅडम नाही ती होय. हा ती बाहेर गेली आहे जरा. भया नंतर येते मी. अहो बाई, बसलातच तुम्ही डायरेक्ट जाऊन, म्हणजे पुढे काम करायचंय ना तुम्हाला. नाही तसं नाही दादा, म्हणजे काय पहिल्यांदा घरी गेलं ना तर निदान पहिल्या वेळेत तरी बाई माणूस पाहिजे ना. मग कसं निदान ठरवता येतं काय हाय काय नाही. आणि बरोबर. मला जरा शेफ वाटतो. सेफ वाटतं. बाई माणूस असेल तर शेफ वाटतं. पुरुषाची नजर कोणाची कशी असेल सांगता येत नाही ना. काही डोक्यानं बदिरीस का? चांगलंय पोरग बिचार गब्दुल्ल, काय त्याच्यात एवढं काय नाही करत ते. डोळं फक्त बियाडकावानी येत त्याच. काही तर माझ्याबद्दल बोलत नाही, उगाच मला बेडूक म्हणून दिलं. चांगलं म्हणलं ते लक्षात घे ना बाबा. बियाडका कुठकुठ जातो उड्या मारी. चेतनाबाई, तुम्हाला आलंय ना लक्षात? हा मग मी तुमचा चांगला नाही तुमचा डाऊट नाही. नाही ना, मग या बरं आता पटकन. पण मग मला नाही हे वाटत ना शेफ माझ्यासाठी तुम्ही बाई आहे असं समजा. आपण मी पुरुष आहे ना आता. अहो, समजा हाय का आता तू असं आम्ही सांगजा समजावून तू समज बाबा की तू बाई आहे. अरे यार, आम्ही समजलं नाहीये घर आहे. नाही, मग हा बाईची ऍक्टिंग करा हा. जरा. मला शेफ वाटेल दादा माझ्यासाठी. बरं या या या. नमस्कार. नमस्कार. मी नाही बाया ह्यांनी तेच केलं परत. अहो बाईचा आवाज काढायचा आहे ना तुला किती अहो आवाज कशाला, आता संभाषण लक्षात घ्या ना फक्त तुम्ही. तुला ना चोळला पाय आता लक्षात आलं असतं तुया नरड्यातनं बाईचा आवाज काढ. येगळं येगळं कर बाबा. नीट ध्यानात नाही येत मग आमच्या. या या. हा. नमस्कार. नमस्कार. साहेब नाही ते होय. हा ते बाहेर गेलेत जरा. त्यानंतर येते मी. अहो, तुम्ही माझी चेष्टा करताय गो. नाही मग अशी तुम्ही मला काय म्हणालात, म्हणजे बाई घरी नाही आहेत, पहिल्यांदा कामाला गेला तर तुम्हाला बाई लागते, आणि आता तुम्ही साहेबांबद्दल नाही विचारताय. तसं नाही, म्हणजे पहिल्यांदा बाई माणूस असायलाच पाहिजे पण साहेब पण असायला पाहिजे ना. म्हणजे दोघं असेल तर कसं ठरवायला बरं पडतं. मग तर महिन्याभराचं काय टेन्शन नाही. मग हे काम राहिलं ते काम राहिलं असं नाही होईत ना. मग तुम्ही तसं पाहिजे. मग तुमच्या दोघांमध्ये कन्फ्युजन नको. हे सांगितलंय का ते सांगितलंय का एकदाच ठरवलं की बरं वाटतं. मग हे ना तुमचं मग आता काय, मी दोन्ही आवाज काढायचे हा बेस्ट बेस्ट दोन्ही करा मग लगेच ठरून जाईल सगळं. बाई आता फायनल या. नमस्कार. नमस्कार. मॅडम नाही ती होय. हा ए अगं बघ कोण आले. कोण आले? ही आपली कामाची बाई. अच्छा, कामाची बाई काही. बर बर बर. ये ग आत ये ना. एक सांगू का हा. तुमच्या दोघांची चेहरेपट्टी सेम वाटते. अहो आता एकच माणूस आहे ना, एकच माणूस करतोय ना, मग तर सेमच वाटणार ना. वेगळी चेहरेपट्टी वाटेल का? तिची वेगळी माझी वेगळी, नाही, सगळं वेगळं कसं वाटेल ना. मी करतोय ना, प्रयत्न करतोय मी. तुझी चेहरेपट्टी वेगळी करीत मावशी तुझं नाक नाही चोळलं रे. नाक चोळून देते असं मोठं नाक केलंस तर पोपटावानी. बरं ऐका ना, तुम्ही पुढे चला ना, पुढे या या आत. झालं हे सगळं झालं, या आत या आत या. हा नमस्कार ताई, मी काय म्हणते, मी चपात्यांचं पीठ मळून घेते तोपर्यंत तुम्ही चाय टाका. हा आता जरा मी चहा कशाला टाकू? ओके बाय. चहा कशाला? आम्ही ज्या घरी जातो त्या घरी आम्हाला चाय मिळतो. म्हणजे आम्ही मागितला नाही तरी देतात आम्हाला कधी कधी. गेलं, आणि गेलं. एखादी हकट आसन तरी पण आम्ही मागतो. आणि जरी नाही दिला पण समजा नाहीच दिला तर मग मग त्यांची मग भांड्याला साबण राहतोय. मग चपात्या कडाकच्या माडाक होत्या. काय सांगायचं. मग एका बाजूनी कच्च्या राहत्या. नळ चालू. मग नळ फुटतो. मग टाकी गळती. मग टाकी रिकामी होती. नाही, म्हणजे हे सगळं मुद्दाम करता तुम्ही. अहो, नाही हो, सांग असं कोण करत नाही हो. आम्हाला मिळतो चहा भेटतो. मागितलं तरी देतात, नाही मागितलं तरी देते. अजिबात नाही. या ऍप वरनं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला चहा बिया काही घ्यायचा नाही कस्टमर. ऐका तर. हे बघा, त्यांनी दिला तरी घ्यायचा नाहीये. ये- अहो काही नियम आहेत ना आपले. कॉर्पोरेट कंपनी आमची, काही नियम आहेत ते पाळावं लागणार सगळ्यांना. आणि काही प्रोसेस असतात. आता मला तेच तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही आता कस्टमरकडे गेलात तर पहिली प्रोसेस काय कराल? लगेच कामाला नाही सुरुवात करायची आहे. मग OTP घ्यायचा आहे कस्टमरकडनं. कशाला घ्यायचा आहे? अच्छा. तुमच्या सेफ्टीसाठी. म्हणजे तुम्ही बरोबर घरात जाऊन काम करताय की नाही हे बघायला पाहिजे ना. तुमचं काम सुरू झालं की तुम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या, पैसे घ्यायचे आणि निघायचं. इतकं सिंपल आहे. फॉर्मॅलिटीज महत्वाच्या. काय फॉर्मॅलिटीज आहेत आपल्या? सांगतो. घरात गेल्यानंतर
पहिल्यांदा घर बघायचं, काय काम आहे ते सुद्धा नीट बघायचं. हा. मग आता समजा एका भांड्याला पोचा गेला असेल, हा तर मालकाला बोलवायचं, म्हणायचं हे भांड हा पोचा, त्याचा फोटो काढायचा ऍपवर टाकायचा. हा. किंवा एखादा नळ गळत असेल म्हणा, तर नळाचा फोटो काढायचा ऍपवर, सगळं ऍपवर ठेवायचं आपल्याला, कळलं का? आणि काम कधी करायची? काम कधी हे उपट धंदे करत बसायचे, काम कधी करायची? माऊ एवढा येळ नसतोय हो आम्हाला, एवढं फोटो काढा, मोबाईल काढा, मग एवढं काय? अहो मला बघा, ऐका माझं कसं आहे, शेलार वहिनीकडं मी जाते, माझी एक बाई आहे तिकडं, शेलार माझी मालकीन, तिच्याकडे जाते, मशीन लावते, मशीन पूर्ण होत नाही तर वर मला दुसऱ्या सूर्यबाईंकडे जावं लागत आहे, तिकडं मी चपात्या लाटाया जाते, भाताचा कुकर लावते, 3 शिट्ट्या होत नाही तर गुप्ता बाबींचा फोन येतोय, सांगत्या त्या का मेहताजींना आज लवकर जायचंय, पटापट ये. अहो, पण मेहताजींना लवकर जायचं हे गुप्ता भाभी का सांगतायत? हे एकत्र शेअरिंग मध्ये जातात ना. महत्वाचा मुद्दा हा आहे का आम्हाला लई काम असतात, हे असं फोटो काढा आणि पाठवा, याला वेळ नसतोय हो आमच्याकडं. काय सांगता तुम्ही? अहो पण म्हणजे आता नाहीतर काम कसं करता येईल मला सांगा. काम कसं करता येईल म्हणजे आम्ही सोपं करतोय बघा, याच काय झालं ना, आम्ही सोपं करतोय, मी रफिकला फोन करते, रफिक येतोय 5 मिनिटात काम करून जातोय लगेच. नाही नाही हो गे मावशी, त्या रफिकात बोलवू नको, अजिबात काम करणार नाही चांगला. मावं खाऊन ठेवता थुकून ठेवता सगळीकडे. आता काय त्या शकीलचा नंबर देतो, त्याका फोन करतो, चांगलं काम करतो, चांगलं करतो. चांगलं काम. कोण रफी, कोण शकील, काय संबंध आहे त्यांचा? चचरे भाई भाई असत ते एकमेकांचे. अहो तसं नाही हो, नातेसंबंध नाही म्हणते मी. ओके. आपलं काम काय आहे, आपण कामाशी काम ठेवायचं, पैसे घ्यायचे आणि निघून यायचं, इतकं साधं आहे ते. याला काय अर्थ आहे का? असं नाही करता येत. लय विश्वास टाकतात तो आमच्यावर, लय जीव लावतात, चाव्या देऊन जातात घराच्या, तर मग आम्ही कसं नाही कामं करणार नाही घरातली. चाव्या तुमच्याकडे देतात? हा. अजिबात नाही. आता या ऍप वरनं जर तुम्ही काम केलं तर चावे बिवे काही घ्यायच्या नाही हाय का? ही रिस्क कंपनीला नकोय. हे बघा, तुम्ही फॉर्मॅलिटी पूर्ण करा, काम करा, पैसे घ्या आणि निघा. जर कस्टमरने तुम्हाला सांगितलं की एक्स्ट्रा काम करायचंय तर त्याला म्हणा, ए बाबा आधी टॉपअप कर, ऍप मध्ये पैसे घाल आणि मग हे कुठलंही काम पैशाशिवाय करायचं नाही. लक्षात येते का? ओय बाबा बंद कर बर का तुझी कंपनी, हे काय कामाचं नाही आपल्या. तुला कळलंच नाही बाबा, मालक आणि मोलकरीण यांचं नातं काय आहे नेमकं ते कळलं नाही तुम्हाला. तुम्ही कायचा बिझनेस करणार? हा वेगळं असतंय ते. कोण कुठले आम्ही? अहो ती माणसं आमच्या हातात चावी ठेवून निघून जातात त्यांच्या कामाला, आम्ही आमचं जातोय, आमची कामं करीतो आणि निघतो. अहो कधी सणासुदीला न मागता आमच्या त्या अकाउंटला एक्स्ट्राचा पगार टाकीत्यात, सणासुदीला साड्या घेत्यात, आमच्या पोरांना कापडं चोपडं घेत्यात, त्यांना खायला पियाला देत्यात, बर्थडेला केक पाठवत्यात, पिझ्झे पाठवत्यात, एवढं सगळं करतात आमच्यासाठी. आणि त्यांना असं आपण सांगायचं का एक्स्ट्रा कामाचे एक्स्ट्रा पैसे द्या म्हणून? काय बोलता तुम्ही? 15 चपात्या करते मी त्या बर्वे बाईंकडं, 15 चपात्या, कधी कधी 5 जास्तीच्या करीते, पण त्या मला विचारत नाही का केल्या. मी पण करीते, आमचं आपुलकीचं नातं आहे हो. पाहुणी रावळी येत्यात ऐन वेळेला, मग जेवायला लागत, एकसाचं त्यांना काम नको, बिचारा कामधंद्यावर नाही येतात दिवसभर थकून बागून, त्याच्यासाठी मी बनवते ना. त्या आम्हाला विचारत्या काय केल्या आणि ना मी त्यांना सांगते का मी केल्या म्हणून. काय बोलता तुम्ही? आणि तुम्ही म्हणता खुशाल का तुम्ही एक्स्ट्राची कामं करायची, त्याचे पैसे घ्यायचे? काय तुम्ही मावशी बरोबर बोलता. आता मी ज्या बाईकडे काम करतो ना, त्या बाई 2 मुलं असत, ती दोघे अमेरिकेत असतात. मी काळजी घेते, 12 वर्ष काम करते, माझं पिंट्या घालू ना, तर त्यांनी त्याचं ऍडमिशन करून दिल्यानी, त्यांनी थंय सांगितल्यानी माझ्याकडे काम करता, मी ओळखतं. मग हे माझ्या पिंट्याक ऍडमिशन मिळाला माहिती आहे शाळेत. आणि माका वाढदिवसाक 3000ची साडी घेतली 3000ची 3000ची. आणि तुमका माहित आहे माझ्या पिंट्याच्या नावावर 1 लाखाची एफडी केली आणि त्या बाय 1 लाखाची साहेबांनो. आणि ती इन्शुअर पण काढल्यानी त्यांनी, मेडिकल हा ते पण काढल्यानी त्यांनी, मेडिक्लेम हा ते पण काढल्यानी माहित आहे. आता त्यांका कसा सांगतला हो, तुमचे ते पैसे संपले, वेळ संपली, टॉपअप मारा मग मी काम करता. बरं वाटतं काय? नाही ना हो, असं कसं बोलतं, माणूस की असता ना हो. नाही तर काय. मगे आणि समजा आम्ही कुठं गेलो आणि कोणाला हार्ट अटॅक आला तर मग काय आधी फोटो काढायचा आणि ऍपवर टाकायचं होय साहेब? ताई एकदम असं हार्ट अटॅकचं काय उदाहरण देताय तुम्ही? नाही उदाहरण नाही, झालेलं आहे. तर ते दुबेचं म्हातारं एकटंच असतं घरात. मी गेली ना काम करायला, अटॅक येऊन पडलं होतं होते म्हातारं. मी पाहिलेलं ना फोनवर, ते असं करून दाबत्यात आणि जित्ता करतात माणसाला. मी तसं केलं, त्याला जित्ता केला, फोन केलं, रिक्षा बोलवली, आम्ही दोघी तिघींनी मिळून त्याला रिक्षात घातलं आणि हॉस्पिटलात घेऊन गेलो. तर डॉक्टर काय म्हणले माहितीये का, हे असं तुम्ही केलं ना म्हणून बरं झालं, वेळेत त्यांना घेऊन आला म्हणून वाचलाय म्हातार. हे ऐकलं त्या म्हाताऱ्यानं बिल मारलंय माझ्या नावावर. घ्या, त्याला पण नाही कोणी
काय घर गेलंय माल नको काय, मी त्याच्यासाठी नाही केलं, पण हे नातं असतं ना हो, आपुलकी असते ह्याला. नको आम्हाला तुमचे जादाचे पैसे नको आणि काय जादाची कामं नको. ही 1-2 घरं कमी केली ना तरी चालतील, पण 4 घरं जी काय आहेत ना ती आपली समजून आम्ही कामं करू. होय हो. आपुलकी आपुलकी. चला चला निघू घरात बाई. बाय, माका पण- आले आले 5 मिनिटात पोहोचते. रे लगीन बिगीन केलं तर बाळाला पाठव माझ्याकडं सोडून द्यायला. माझं मूल तुमच्याकडेच येणार मावशी. अंगाशी येते साहेब. हा, नमस्कार. आणि वहिनीना पण सांगा येते. कोण वहिनी? ते मग अशी केल्या ना तुम्ही. ओ चला हो, काय तुम्ही. पागलच आहे. वा वा, मस्त कॉन्सेप्ट, भारी परफॉर्मन्स आणि मला ॲपचं नाव फारच आवडलंय, baymikaamache.com. मस्त मस्त, मजा आली. आपुलकीनं विचारूया आपल्या हास्यरसिकांना, त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. प्रसादा. जिव्हाळ्याने सांगतो, खूप अप्रतिम झालं, खूपच अप्रतिम. रोहित मोहितेची संकल्पना आणि विनायकने लिहिलंय. वा 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 वा. हे माहित आहे. तिघींनी पण कामवाल्या परफॉर्म केल्या, पण तिघींच्या पण इतक्या वेगवेगळ्या तरा होत्या आणि इतके वेगवेगळे एलिमेंट्स तिघींनी प्रेझेंट केले की ॲक्च्युली मी घरात बसून आमच्याच कामवाल्या बायका बोलतायत की काय, इतकं रिलेट केलं. आणि तुम्ही म्हणलात ते अत्यंत खरं आहे. खूप घरातल्या बाईमध्ये आणि कामवाल्या बाईमध्ये खूप जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं असतं आणि ते टिकून ठेवण्यासाठी घरातल्या बायका काय काय करतात ते मी पाहत आलो आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्यातलं स्थान फार महत्त्वाचं आहे आणि विशेषतः ज्यांच्या घरात म्हणजे जर वृद्ध असतील आणि तरुण कोणी घरात नसेल किंवा तरुण असतील आणि वृद्ध कोणी घरात नसेल तर ते दोन्ही जागा त्या कामवाल्या भरून काढतात आणि वेळेला उपयोगी पडतात. त्यामुळे त्यांचं स्थान फार महत्त्वाचं झालेलं आहे सध्याच्या जगात. पण ॲट द सेम टाईम baymikaamache.com सारखं ॲप काढणं हाही एक अत्यंत इनोव्हेटिव्ह विचार आहे, प्रगल्भ विचार आहे, आजच्या समाजाला आवश्यक असलेला विचार आहे. आणि अशी ॲप्स आत्ता आहेत बाजारात उपलब्ध आणि त्यावरही काम करणाऱ्या बायका आहेत. त्यामुळे याच बायकांच्या पुढच्या जनरेशननी कोपअप करत काय म्हणूया टेक्निकला आपलंसं केलेलं आहे आणि त्यावरूनही त्या काम करतायत. संकेत, तुझाही परफॉर्मन्स मला आवडला, अत्यंत सटल परफॉर्म केलंस, मजा आली. अप्रतिम विषय आणि लाजवाब सादरीकरण. सई. मला या निमित्ताने आमच्या काशीबाई आठवल्या. आमच्या काशीबाईंनी माझ्या आजीला, मग माझ्या आईला आणि नंतर आमच्या नातींना असे 3 पिढ्यांना मालिश केलेलं आहे. त्यांची मला खूप आठवण आली. आता ते आत्ता वरती आहेत, पण हे बॉन्ड्स ह्यांना काही कुठल्या चौकटीत नाही बसवता येत. हे बॉन्ड्स खूप वेगळे असतात. त्याला काही नाव पण नाही देऊ शकत. ते फक्त एक्सपिरियन्स केले जाऊ शकतात किंवा फील केले जाऊ शकतात. खूप खूप धन्यवाद. मला असं वाटतं की तुम्ही आज एका वेगळ्या वर्किंग क्लासला खूप खुश केलेत त्यांचं भावविश्व मांडून आणि आम्हाला पण तो खूप रिलेटेबल वाटला परफॉर्मन्स. या निमित्ताने मला असं वाटतं की हा परफॉर्मन्स बघून सकाळी ज्या मावशी येतील त्यांना कदाचित 1 कपच्या ऐवजी 2 कप चहा मिळेल आणि अशा भावना सगळ्यांच्या मनात उद्भवतील अशी मी आशा करते. तिघींचंही खूप कौतुक. अप्रतिम देहबोली होती, फारच सुंदर. संकेत, मुलींची संख्या जरी जास्त असली तरी तुझाही परफॉर्मन्स तेवढाच पॉवरफुल होता आणि पशाजी म्हणाले तसंच एकदम कंट्रोल्ड आणि मस्त परफॉर्म केलंस. ह्या परफॉर्मन्समध्ये फार ओलावा होता. आम्ही फार असं हार्ट एकदम सॉफ्ट झालं, मजा आली.